मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम आता तुमच्या विद्यार्थ्यांचा आंदोलन चालू आहे. नेमक्या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय? तर मुलांच्या मागण्या जे मला बाईटवरनं कळलं आहे, हे सगळं सुरू झालं 8 तारखेला. 8 तारखेला 10:30 वाजता एकदम मुलांचा घोळका आला आणि आंदोलन सुरू झालंय असं त्यांनी डिक्लेअर केलं. आम्ही 10:30 पासून त्यांना हे सांगतो आहे, मी सांगितलं आहे, रजिस्ट्रार सरांनी सांगितलं आहे, आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे की तुमच्या जे काही म्हणणं आहे, मागण्या पण नाही तर जे काही म्हणणं आहे, जे काही तुमचे ग्रीव्हियन्सेस आहेत ते त्यांनी आमच्या ऑडिटोरियम मध्ये बसावेत आणि मग आम्हाला एक एक पॉइंट सांगून प्रत्येक गोष्टीचं सर आपण चर्चा करून त्याचा निष्कर्ष काढू शकतो. त्याला त्यांनी स्पष्ट नकार दिला. मुलं आहेत, मुलं जरा आंदोलन याच्यात होती आणि मग मुलांनी थोड्या वेळाने नंतर एक निवेदन दिलेलं आहे रजिस्ट्रारकडे, तर ते आमच्याकडे आलेलं आहे. तर त्याच्यात काही कोर्सेस विषयी त्यांच्या काही तक्रारी आहेत किंवा गैरसमज आहेत मी म्हणेन. त्यांचं एक म्हणणं होतं, एका बाईट मध्येच मी ऐकलं की गणिताच्या शिक्षकाला जर दुसरा विषय दिला तर कसं शिक्षण होईल. तर सर मी तुम्हाला सांगते की इथे लॉचं शिक्षण दिलं जातं. त्याच्यात आमचे कोर्सेस जे आहेत ते BA LLB आणि BBA LLB असे 2 कोर्सेस आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे शिक्षक जे आहेत ते लॉचे पण आहेत, ते मॅनेजमेंटचे आहेत आणि ते सोशल सायन्सेस म्हणजे इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, सोशलॉजी वगैरे असे आहेत ना. आता प्रश्न आहे लॉच्या शिक्षकांचा. तर लॉच्या शिक्षकांना जे विषय दिले जातात ते लॉचेच आहेत. त्यांचं म्हणणं आहे की स्पेशलाइज जो सब्जेक्ट आहे त्याला तोच स्पेशलाइज टीचर पाहिजे, एवढंच त्यांचा गैरसमज झालाय. तर असं नाही आहे की कॉलेजने सोशलॉजीच्या टीचरला इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट, लॉच्या टीचरला लॉचा सब्जेक्ट दिलेला आहे, मॅनेजमेंटच्या टीचर्सला मॅनेजमेंटचे सब्जेक्ट दिलेले आहेत आणि सोशल सायन्सेसच्या टीचरला सोशल सायन्सेस सब्जेक्ट दिलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कॉलेजने नियमानुसार ज्या अपॉइंटमेंट्स आहेत, तर आपल्याकडे 17 शिक्षक आणि इतर कर्मचारी आहेत, आपल्याकडे वेगळे काउन्सिलर आहेत, आपल्याकडे प्लेसमेंट ऑफिसर आहेत, आपल्याकडे लायब्ररियन फुल टाइम क्वालिफाईड आहेत. हे सगळे शिक्षक त्यांच्या क्षेत्रात आणि कामात क्वालिफाईड आहेत. त्याच्यामुळे मुलांनी एक समजून घ्यावं की जेव्हा आपण शिक्षकांची अपॉइंटमेंट करतो आहे विद्यापीठाच्या नियमानुसार, त्याच्यामुळे ते शिक्षक ते विषय शिकवायला क्वालिफाईड आहेत. नेमकं मॅडम आता जर तुम्ही बोलते की ह्या जे शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे, याच्या संदर्भामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा केली का? सर ही चर्चा झालेली आहे, पण मी तेच परत सांगते की गैरसमज हा आहे की विषय म्हणजे लॉ मध्ये तर बरेच विषय असतात. जसे सर्वसाधारण विषय काय आहे की लॉ ऑफ सायन्स आहे, समजा कॉन्स्टिट्यूशन लॉ आहे. आता कॉन्स्टिट्यूशन लॉ हा सगळ्या लॉ टीचर्सनी शिकवलेला असतो आणि तो शिकवणं त्यांनी अपेक्षित आहे सर. त्याच्यामुळे हा UG कोर्स असताना लॉच्या शिक्षकांना लॉचे सब्जेक्ट देणं हेच अपेक्षित आहे. आता एखाद्या शिक्षकाचं लॉ मध्ये स्पेशलायझेशन म्हणजे आता कॉन्स्टिट्यूशन लॉ मध्ये स्पेशलायझेशन असेल, याचा अर्थ त्याने बाकीचे सब्जेक्ट शिकू नये असा होत नाही. तर जे लॉचे सब्जेक्ट आहे, जे आम्ही सगळे शिकलेलो आहोत, तर ते अलॉटमेंट प्रमाणे सर शिक्षकांचे वर्कलोड असतात, त्याप्रमाणे ही अलॉटमेंट झालेली आहे. असं हेतुपुरस्सर सर कोणाला विषय येत नाही म्हणून दिला गेलेला आहे, हा गैरसमज जो झाला आहे, तर त्याच्या बाबतीत मी हे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सर अजून एक मागणी होती फर्स्ट इयरचं फायनान्स आणि अकाउंट्स या सब्जेक्टची. त्यांची मागणी होती की आम्हाला परमनंट शिक्षक पाहिजे. तर सर त्याच्यासाठी आपल्याकडे पण शिक्षक होते, पण ते काही कारणाने जॉईन होऊ शकले नाही. आता त्यांनी 7 जुलैला सांगितलं की मी जॉईन होऊ शकत नाही. त्याच्यानंतर ताबडतोब कॉलेजने CHB शिक्षक बोलवले. आता मॅनेजमेंटच्या सब्जेक्टमध्ये सर CA झालेले फायनान्स शिकवण्यासाठी जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना आपण बोलवलं. पण आता एक्सपर्ट्सना फर्स्ट इयरच्या मुलांना सिम्प्लिफाय करून सांगणं, कारण टीचिंग इज डिफरंट फ्रॉम युअर एक्सपर्टीज. त्याच्यामुळे मग मुलांच्या त्या पण काही कन्सर्न यायला लागले की मॅडम असंच आहे, जे कॉलेजने समजून घेतलेलं आहे. तर असं नाही झालं की पूर्ण महिना एक पण लेक्चर नाही झालं. आपण एका शिक्षकाला बोलवलं, त्यांचं मुलांना कळत नव्हतं. काही ना सर हे लांब कॉलेज आहे, डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे इथे येणाऱ्या शिक्षकाला वेळ आणि इथे लागणारा काय म्हणत आपण ट्रान्सपोर्ट वगैरे या सगळ्यांचा विचार करून आपण आपले प्रयत्न चालू ठेवले आणि आतापर्यंत आपण 2 शिक्षकांना एक्सपर्ट्सना इथे बोलवलं. त्याच्या बरोबरीने
सर आपण त्यांचं एक वर्कशॉप घेतलं या विषयांचं. म्हणजे तुम्ही प्रयत्न बघा कॉलेजने किती केले. याच्यानंतर सर आपल्याकडे जे मॅनेजमेंटचे शिक्षक आता पण आहेत त्यांना आपण रिक्वेस्ट केली की जेव्हा जेव्हा ते शिक्षक येऊ शकत नाही तुम्ही हे शिकवायला घ्या. उद्देश एवढाच होता की मुलांचा वेळ वाया जाणार. आता या सगळ्यात परत मुलं आली माझ्याकडे. मी पण वर्गात मुलांशी जाऊन बोलले. मुलं म्हणाली मॅडम असं होत नाही, आम्हाला ते नाही कळत एक पटकन तुम्ही सांगते की विद्यार्थ्यांशी भेटले, परंतु विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की मॅडमची आणखी भेट झालेली नाही. तर माझ्याकडे 20 विद्यार्थ्यांची यादी आहे आणि हे 7 तारखेलाच झालेलं आहे. संध्याकाळी मुलं आलेली आहेत आणि आंदोलन झालं त्याच्या आदल्या दिवशी की मुलांनी मला हे सांगितलं की मॅडम तुम्ही त्या एक्सपर्टला बोलवलं पण आम्हाला त्याचं नाही कळत, आम्हाला त्याच्याकडनं कळतंय. म्हणजे ठीक आहे अजून आपण प्रयत्न करतोय. आणि सुदैवाने सर 8 तारखेला संध्याकाळी मला ते फुल टाइमर मिळाले. पण आपण त्यांना ताबडतोब 9 तारखेला सर लेक्चरला बोलवले. आता ही मुलांची जबाबदारी आहे की मुलांनी लेक्चरला बसावं. मुलं लेक्चरला बसलेली नाहीयेत. आपण त्यांना पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करतोय की अरे शिक्षक वर्गात आहे तुम्ही वर्गात बसा. पण इथे हा थोडा गैरसमज झालाय असं माझं म्हणणं आहे. यात काही मुलांचा दोष आहे असं मला म्हणायचं नाही, कारण 30 दिवस झाले हे टेन्शन आहे. आता परीक्षा पण आहे, पण या सगळ्याचं भान कॉलेजला पण आहे. त्याप्रमाणे आपण एक्स्ट्रा तास घेणार आहोत, त्याप्रमाणे आपलं नियोजन आहे. तर हे मला फक्त मुलांना एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही हे सगळं ऑडिटोरियम मध्ये बसून एकदा ऐकून घ्या जे मुलांनी आजपर्यंत ऐकलेलं नाही. अजून एक सर त्यांची अजून एक मागणी जी मी बाईट थ्रू ऐकली आणि ती होती अटेंडन्स विषयी. तर अटेंडन्स हा जो आहे सर 75% अटेंडन्स हा विद्यापीठाचा नियम आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की तुम्ही 85% सर कोड ऑफ कंडक्ट जे आमचं आहे त्याच्यात 80% हा हॉस्टेलचा नियम आहे. कारण हे रेसिडेन्शियल कॉलेज आहे सर. मुलं इथे 24 तास असतात. 75% हा मिनिममचा नियम आहे. तर मुलांनी मिनिमम 75% यायचंच आहे. मुलांनी मिनिमम 75% आलं तर त्यांना परीक्षा देता येणार आहे विद्यापीठाच्या नियमानुसार. पण हॉस्टेलमध्ये सर इतक्या फॅसिलिटीज आहे. हे सगळा पसारा हा जो आपला आहे हा मुलांच्या हितासाठी आहे. ही सगळी आर्मीची मुलं आहेत आणि देशातल्या कानाकोपऱ्यातनं ही मुलं आलेली आहेत. त्यांना सगळ्या फॅसिलिटीज इथे आहेत. म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की मग वाय मिनिमम, मग तुम्ही निदान 80-85%. आमच्याकडे सर अशी पण मुलं आहेत तुम्हाला लिस्ट दाखवते ज्यांचं 100% अटेंडन्स. मग 80% पेक्षा कमी असणारी मुलांची संख्या किती टक्के अशी की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागते. म्हणजे याच्यापेक्षा जास्त मुलांची संख्या कमी आहे सर नाही. 75%चा तर नियम आम्ही फॉलो करतो. आमच्याकडे अटेंडन्स डिपार्टमेंट आहे. अटेंडन्स डिपार्टमेंट अटेंडन्स रेकॉर्ड सगळा बघतो. महिन्याच्या महिन्याला पालकांना मेल जातात. ही सिस्टीम आमची आहे आणि ती आमच्या रूल प्रमाणे आहे. हे जे मुलांना वाटतंय ना की जोशी मॅडम काय ते रोज नवीन काढतात तसं नाहीये. हे सगळं की काय अटेंडन्स असणार आहे, काय पॉलिसी आहे, एसओपी काय आहे, हे सगळं आपण मुलांना ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये 1 जुलै ते 4 जुलै 4 दिवस समजून सांगितले. त्याच्यामुळे हे शिक्षकांना मुलांना आपण समजून आम्ही सर जे काय करतोय ते रूल प्रमाणे करतोय. तर हा एक त्यांचा रोषाचं कारण आहे. मी समजू शकते की कधी मुलं आजारी असतात, कधी काय असतात, पण या सगळ्याचा हिशोब सर टर्मच्या शेवटी होतो. आणि मग जर तुमची मेडिकल रिझन आहे, जर तुमचे मेडिकल रिपोर्ट्स आहेत तर आपण रूल नुसार आपण ते गृहीत धरतो. पण मुलं जर म्हणतील की प्रत्येक महिन्याला आम्हाला जेव्हा दवाखान्यात जायचं तेव्हा आमचं इकडे अटेंडन्स लावा, तर असं होऊ शकत नाही ना सर. तर ते पण रूल प्रमाणे झालं. दवाखान्यात जायचं, हॉस्पिटलला जायचं म्हटलं आणि तर त्यांना अडचण काय सर? अडचण याचं कारणच नाहीये. म्हणूनच मी एवढं एक्सप्लेन करून सांगतेय सर. खरं अडचण याचं काहीच कारण नाही. आमचं व्हेकल आहे, आमची वेळ ठरलेली आहे. रोज 9 वाजता गाडी तिथे हजर असते. रोज 9 वाजता गाडी तिथे हजर असते. ज्यांना जायचं आहे ते जाऊ शकतात सर. रात्री अपरात्री आम्हाला पण समजतंय मुलं इथे एकटे असतात. त्याच्यामुळे ज्यांना मेडिकल इमर्जन्सी आहे त्यांना आम्ही पाठवतो पण. आणि ते रूल प्रमाणे जे ऍडमिनिस्ट्रेशनचे रूल आहे त्याप्रमाणे. आपल्या कॉलेजकडून काय सर आपल्याकडे गाडी आहे, आपल्याकडे नर्सिंग असिस्टंट आहे, आपल्याकडे इथे जवळ हॉस्पिटल पण आहे. ही सगळी मुलं आर्मीची आहेत त्याच्यामुळे एमएच पण अवेलेबल आहे. नाही सर 25 रुपये जर एमएच ला जायला आपण मुलांना म्हणत असू की तुम्हाला जेव्हा जायची वेळ येईल आणि कॉलेजची गाडी तुम्ही घेऊन जाणार असाल तर तुम्ही 25 रुपये देणार आहे, तर मला नाही वाटत की हा वाढव चार्ज आहे. नाही सर एमएच ला
एम एच खडकीला जायचं आणि गाडीने आमच्या जायचं, तर तेवढा मला नाही वाटत. हो बघा सर, फक्त करू म्हणून सांगितलंय सर. आणि ही सोय आहे, याला आपण अम्युनिटी म्हणतो, कारण ही मुलांसाठी सोय आहे. कारण इथे रिक्षा मिळत नाही, गाड्या मिळत नाही. म्हणजे ही कॉलेज कडनं कंपल्सरी नाही, तर ही सोय मुलांना करून दिली आहे. आमच्याकडे येणे स्टाफ आहे. डोकं दुखतंय, कुठे काय छोटं मोठं आहे, इथे होऊ शकतं. मुलांना ते सोडून जायचंय तर त्यांचं जाऊ शकतात. त्यांना आमची वाहनं हवी असतील तर मग त्यांना 25 रुपये द्यायचे, अशी प्रोव्हिजन आहे. आता मॅडम जे आंदोलन झालेले याचे जे तुमचं स्टाफ तुमचे ऑफिस त्याच्याकडे याची दखल घेतली गेलेली आहे. हो सर, आपण दुसऱ्याच दिवशी आपण मुलांना समजवायचा प्रयत्न करतच होतो की आर्मी स्टाफ आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांना कळवत होते, पण तुम्ही आधी आमच्याशी बोला, कारण आम्हाला कळल्याशिवाय आम्ही पुढे सांगू शकत नाही. मग बऱ्याच प्रयत्नानंतर मुलांनी ते निवेदन रजिस्ट्रार सरांकडे दिलं. मग ते निवेदन आपण आर्मी कमांडरकडे पोहोचवलेलं आहे. ते आपले डेप्युटी चेअरमन आहेत, ते देहू स्टेशनला असतात आणि त्यांनी त्या बाबींचा विचार केलेला आहे सर. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की अकॅडमिक्स मध्ये आपण रूल फॉलो करतोय का, तर आपण रूल फॉलो करतोय. मुलांचं अजून एक म्हणणं, ऍक्च्युली सर याचं सगळ्याचं कारण सांगते. आपल्याकडे डिसिप्लिन खूप कडक आहे आर्मीच्या रूलकडून. त्याच्यामुळे यातली बरीचशी मुलं अशी आहेत ज्यांच्या विरुद्ध डिसिप्लिनरी ऍक्शन झालेले आहेत. आता सर्वसामान्य माणसांना बघताना असं वाटूच शकतं की अरे एवढं काय मुलं आहेत, पण मी परत सांगते हे आर्मी इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामुळे इथे मी जसं सांगितलं की आउट ऑफ बाउंड अशी प्रोव्हिजन बाकीच्या कॉलेजेसमध्ये नसते, पण इथे आहे. इथे मुलांनी बाहेर जाताना अमुक एक रूल पाळणं हे अपेक्षित असतं, तो आमच्या रूलचा भाग आहे. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण इथे तर आपले रूल्स आहेत आणि ते मुलांनी फॉलो करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यात कॉलेजने हे सगळे डिक्लेअर केलेले, मुलांना सांगितलेले, मुलांनी अंडरटेकिंग दिलेले रूल्स आहेत, ते मुलांनी फॉलो करणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे हे मी पुढे सांगते आहे की हे आंदोलन जे आहे ते मोटिवेटेड आहे. काही मुलांनी सगळ्यांना गाठीशी धरून, हाताशी धरून हे आंदोलन केले. कारण तुम्ही सांगा सर, आता तुम्ही मुलांना पण विचारा, यातला एक तरी पॉइंट असा आहे का की जो विचारून काय तोडगा न निघणार आहे, असा एक पण पॉइंट नाही. ते म्हणतात त्या मॅडम समोर येत नाही. मॅडम इथेच बसलेले आहेत, पण येऊन देत नाही का तुमचं त्यांचं आता संभाषण झालं नाही. पण संभाषण करायला मी तर 4 वेळा मुलांना आत बोलवते आहे, तर मुलांनी शांतपणे आत. माझं एकच म्हणणं आहे की शिस्त पाळून मुलांनी माझ्याशी कधी बोलावं. सर मी तुम्हाला फुटेज दाखवते, मी तुम्हाला रूल दाखवते. मी 100 वेळा मुलांना हे सांगितलेलं आहे की मुलांनी माझ्याकडे यायला कुठलीही वेळ नाही. मुलं माझ्याकडे कधीही येऊ शकतात, पण त्यांनी नियम पाळा. माझी एकच अपेक्षा आहे, जी आर्मीची अपेक्षा आहे की त्यांनी नियम पाळावेत आणि त्यांनी माझ्याकडे जरूर यावं. आता